नमस्कार भावांनो, खूप साऱ्या लोकांनी विचारलेलं की एक दुबईला कामाला यायसाठी एजंटला किती पैसे द्यायचे. तर या व्हिडिओत मी तुम्हाला तेच सांगणार आहे. दुबईचंच राहू दे, तुम्ही आपल्या इथं पण कुठं पण कामाला जर लागणार असणार, परमनंट नोकरी किंवा तुम्हाला जी पाहिजे ती नोकरी जर मिळायची असेल आणि एजंट पैसे मागत असेल, एजंट किंवा कुठलीही संस्था, तर त्यांना किती पैसे द्यायला पाहिजे ते या व्हिडिओत सांगतो. तुम्हाला एकदम क्लिअर होऊन जाईल. तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आधी एक लक्षात ठेवा, जिथं पैसे मागा लागलेत काम लागायच्या आधी तिथं पैसे देणं टाळा. हा एक महत्त्वाचा सल्ला. आणि दुसरं, जर पैसे द्यायचंच असतील तर कुठल्या कुठल्या कॅटेगरीत किंवा कुठल्या परिस्थितीत तुम्ही द्यायला पाहिजेत आणि किती द्यायला पाहिजेत हे लक्षात ठेवा. आधी कुठल्या परिस्थितीत द्यायला पाहिजेत तर एक ही कंडिशन ठेवा की पहिला मी कामाला लागतो, मला ऑफर लेटर दे, माझी अपॉइंटमेंट होऊ दे, ऑफर लेटर अपॉइंटमेंट लेटर दे, मग मी कामाला लागतो आणि पहिला पगार येऊ दे आणि मगच पैसे देतो. आता ही कंडिशन सांगितल्यानंतर पुढचा माणूस डायरेक्ट आधी म्हणतोय नाही पहिला एवढे दे तेवढं दे. हे एक. मग आता द्यायचे असतील तर किती द्यायचे? द्यायचे असतील तर तुम्ही एवढे पैसे दिले पाहिजेत की जेवढे पैसे दिल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये फायनान्शियल प्रॉब्लेम येता कामा नाही. म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं तर बघा, मी सांगितलेलं एक शॉर्टमध्ये की अस्वलाला केसांची काही कमी नाही, त्याची 1-2 केस उपटली तरी त्याला काही फरक पडणार नाही. किंवा एखाद्या समुद्रातनं 1-2 तांब्या पाणी जरी बाहेर काढलं तर त्याला काही फरक पडणार नाही. असे तुमच्या आयुष्यात तुमचे साठलेले जेवढे पैसे असतात ना, तेवढे पैसे गेले तरी तुम्हाला काही फरक पडणार नाही. एवढी अमाऊंट तुम्ही देऊ शकता. आता ती प्रत्येकाची अमाऊंट वेगळी होऊ शकते, मी अमाऊंट डायरेक्ट सांगू शकत नाही इथं. आणि ती अमाऊंट दिल्यानंतर तुमच्या रेग्युलर लाईफस्टाईलमध्ये कोणताही फरक पडता कामा नये. जर फरक पडत असेल किंवा तुम्ही त्या भरोशावर जर कर्ज काढून वगैरे देत असाल तर तुम्ही खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये येऊ शकता. हे एक लक्षात ठेवा. कारण कित्येक सारे आमच्या जवळचे, माझ्या ओळखीची माणसं वगैरे, आम्ही इकडे यायचा निर्णय ज्यावेळी घेतला त्यावेळी काही लोकांनी ते तिथं अशी होतीत की तिकडं जाण्यापेक्षा इथंच आम्ही कर्ज काढून वगैरे देतो. आणि तसं दिलं आहे. एका संस्थेमध्ये असं कर्ज 10 लाख, 15 लाख, 20 लाख इतकं कर्ज काढून त्यांनी दिलं आहे आणि ते अडकून बसलेत. त्यांना अजून अपॉइंटमेंट लेटर तिथं मिळालेलं नाही, अजून त्यांची रिक्रुटमेंट झालेली नाही, अजून ते आहेत त्याच परिस्थितीत आहेत, वाट बघत बसलेत. त्यांच्यामध्ये आणि संस्थेमध्ये किंवा जो आधी माणूस आहे तिथं कामाला, त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम हे सगळे लय 17-60 लढतरी चालू असतात. त्यामुळे तुम्हाला जर पैसे द्यायचे असतील तर हे एवढं लक्षात ठेवा की हा आकडा, तुम्ही जो काय पैसे देणार आहे ज्या पण माणसाला, त्या माणसाला ते पैसे दिल्यानंतर, त्या माणसाला किंवा संस्थेला ते पैसे दिल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये पैशाचा प्रॉब्लेम येता कामा नये. म्हणजे हे देतो आणि मग हे पैसे ह्यातनं येतील आणि मग मी फेडतो, ह्या भरोशावर असलं कोणताही धंदा करू नका. माझी तुम्हाला लई कळकळीची विनंती आहे. कारण पैशाचा प्रॉब्लेम आल्यानंतर आयुष्य सगळं विस्कळीत होतं आहे, सगळं खूप प्रॉब्लेमॅटिक होतं, ते मॅनेजमेंट सगळंच विस्कळते. त्यामुळे तुम्ही ही एक गोष्ट लक्षात ठेवा की बाबा, कर्ज काढून पैसे देणे आणि इतकी मोठी अमाऊंट देणे की ज्यानं आपल्या आयुष्यात लय मोठा फरक पडेल. लय मोठा फरक म्हणजे एकदम आपण निगेटिव्हिटीमध्ये जाईन आणि सगळंच आपलं इस्कटून जाईल, अंगाव म्हणजे सगळी बोंबाबोंब होऊन जाईल. एवढी मोठी अमाऊंट तुम्ही अजिबात देणे नाही. साधं सिंपल तीच अमाऊंट देणे ज्या अमाऊंटनं तुम्हाला काहीही फरक पडणार नाही. हे एक लक्षात ठेवा तुम्हाला. आय होप याच्यातनं जो कोर मेसेज मला सांगायचा आहे तो कोर मेसेज तुम्हाला कळला असेल की नेमकं किती पैसे द्यायचे आहेत. आता तो पर्सन टू पर्सन तुमचा वेगळा असू शकतो आहे, पण हा हिशोब तुम्ही करा. तुमचे जेवढे साठलेले पैसे आहेत तेवढ्या साठलेल्या पैशातनं जी काय रक्कम द्यायची आहे, म्हणजे एक जुगार खेळल्यागत आहे ती. कारण पैसे दुसऱ्यांच्या हातात गेले की गेले, विषय संपला. ओके. हा सल्ला तुम्हाला जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्टे हेल्दी, स्टे हॅपी. निरोगी राहा, आनंदी राहा, तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या, पैसे जपा, आयुष्य जपा.